थंडी वाढलेली होती. डिसेंबरचा शेवटचा आठवडा. आकाशात चंद्र ढगामागे लपला होता आणि रस्त्यावर दूरवर कुठेही दिवे नव्हते. अमोल, पुण्यातला एक फोटोग्राफर, रात्रीच्या शूटनंतर नाशिककडे परत जात होता. गाडीच्या हेडलाईट्सचा पांढरा प्रकाश झाडांच्या सावल्यांमध्ये हरवत होता. रस्ता पूर्ण निर्जन होता. ना पुढे गाडी ना मागे. रेडिओवर जुनी गाणी वाजत होती, पण हळूहळू नेटवर्क गायब झालं आणि सगळं शांत झालं. फक्त 2 तासाचा रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही, अमोल स्वतःशीच म्हणाला. थोड्या वेळाने गाडी एका जंगलाजवळून जात होती. उजवीकडे दाट झाडं आणि डावीकडे खोल दरी. अचानक हेडलाईट्सच्या प्रकाशात काहीतरी पांढरं चमकलं. अमोलने ब्रेक मारली. गाडी थांबली. समोर एक स्त्री उभी होती. पांढऱ्या साडीमध्ये, केस मोकळे, डोळे पाणावलेले. मॅडम, तुम्ही ठीक आहात का? अमोलने खिडकी खाली केली. ती हळूच पुढे आली आणि म्हणाली, भाऊ, मला पुढेपर्यंत लिफ्ट द्याल का? माझं घर जवळच आहे. अमोल थोडा संकोचला, पण मान डोलावली. या, बसा. ती हळूच मागच्या सीटवर येऊन बसली. गाडी परत सुरू झाली. काही वेळ शांतता होती, फक्त गाडीचा आवाज आणि वाऱ्याचं हुंकारणं. कुठे उतरायचं आहे तुम्हाला? अमोलने विचारलं. ती म्हणाली, थोडं पुढं, वाघदेव घाट येईल, तिथे थांबवा. अमोलने थोडं हसत विचारलं, तुम्ही इतक्या रात्री बाहेर काय करत होता? ती उत्तर देत नाही, फक्त खिडकी बाहेर बघत राहते. तिचे केस हलकेच वाऱ्याने हलतात. थोड्या वेळाने अमोलला काहीतरी विचित्र जाणवायला लागतं. गाडीच्या आत अचानक गारवा वाढतो. श्वास गोठल्यासारखा वाटतो. मागून काहीतरी ओलसर वास येतो, जसा ओल्या मातीचा किंवा कुजलेल्या फुलांचा वास येतो. तो मागच्या आरशात पाहतो, पण ती स्त्री तिथे नव्हती. अरे, कुठे गेली ती? तो पटकन गाडी थांबवतो, दार उघडतो, मागे बघतो. मागची सीट रिकामी. त्याला घाम फुटतो. तो बाहेर येऊन टॉर्च लावतो. आजूबाजूला फक्त अंधार आणि झाडं. कुठेच कोणी नाही. तो पुन्हा गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो, पण स्पीडोमीटरवरची सुई आपोआप वाढते. 80, 90, 100. ब्रेक काम करत नाही. अमोल घाबरतो. गाडी पुढे धावत असते आणि हेडलाईटमध्ये पुन्हा तीच स्त्री दिसते, रस्त्याच्या मध्यभागी उभी. अमोल किंचाळतो. गाडी थांबते. सर्व काही शांत. सकाळ झाली. पोलिसांची गाडी त्या ठिकाणी उभी असते. इन्स्पेक्टर महाडिकने हातातली फाईल उघडली. काल रात्री एक अपघात झाला. गाडी खड्ड्यात सापडली. ड्रायव्हरचा मृतदेह मिळाला नाही. कॉन्स्टेबल म्हणाला, साहेब, रस्त्यावर काहीतरी विचित्र दिसले. तो पुढे गेला आणि दाखवलं. रस्त्यावर रक्त नव्हतं, पण एक पांढऱ्या साडीचा तुकडा पडलेला होता. इन्स्पेक्टरने विचारलं, हा रस्ता कोणता म्हणाला होतास? वाघदेव घाट साहेब. इन्स्पेक्टर थोडा थबकला. त्या ठिकाणी तर 5 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता. नवविवाहित जोडपं. नवरा वाचला, पण बायको दरीत कोसळली. लोक म्हणतात ती अजूनही लिफ्ट मागत फिरते. कॉन्स्टेबल थरथरला. म्हणजे काल रात्रीच्या अपघातात? इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाला, हो, तिने पुन्हा कुणाला तरी सोबत नेलं. रात्री पुन्हा तोच रस्ता, चांदणे पसरलेलं. एका गाडीचा आवाज दुरून येतो आणि, भाऊ, मला थोडं पुढेपर्यंत लिफ्ट द्याल का? तीच ओळखीची स्त्री, पांढऱ्या साडीत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.